बरं झालं बाई, सगळं व्यवस्थित झालं ते आधी. अगं शमिका, नीट बांधते, निघतंय बघ तिकडनं. हो. अगं विभा, सांग तिला. आई, हे बरोबर आहे ना? ठीक आहे, छान आहे. सगळ्या वस्तू आल्या ताई. म्हणजे अगं पण अभि कुठे आहे? हा बघ आलाच, अगदी वेळेवर आलाय. हे लोक आले वाटतं. अरे या 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 या. वेलकम. थँक्यू. हे तुमच्यासाठी. अरे बापरे. काय म्हणतोस रोहित, कसा आहेस? तुम्हाला कसं माहिती माझं नाव? मला कसं माहिती? त्याची ना एक गंमत आहे, सांगू तुला? आधी आत या, सांगतो. या प्लीज या. आधी मी सगळ्यांची ओळख करून देतो. ही माझी आई. नमस्कार. नमस्कार. ही माझी बायको विभा. हा माझा मुलगा अभिजित. ही आमची सुनबाई शमिका. ही माझी नात स्वरा. आजी, नात म्हणजे काय ग? आधी बघ ना, स्वरा किती छान दिसते. खरंच मुलांनी किती छान निर्णय घेतलाय आणि रोहितनेही माधुरीशी अगदी छान जुळवून घेतलंय. खरंच अगदी बरोबर बोललात तुम्ही. मुलांनी अगदी योग्य निर्णय घेतलाय. हो, आयुष्य पडलंय त्यांचं, त्यात साथ ही हवीच. माधुरी सांगत असते नेहमी रोहित बद्दल, तो खूप समजूतदार आहे, प्रेमळ आहे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. माझी इच्छा आहे की लग्न अगदी साध्या सरळ पद्धतीने व्हावं. म्हणजे जास्त गाजावाजा न करता. माधुरी म्हणते ते पटतंय मला. इनफॅक्ट मलाही तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं होतं. आपण लग्न साध्या पद्धतीने करू. काय उगाच लोकांमध्ये चर्चेला विषय नको. नाहीतरी लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची सवय असतेच. खरे आपण रजिस्टर मॅरेज करू. त्यानंतर एखादा रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवूया. म्हणजे तुमचे नातेवाईक आमचे नातेवाईक एकत्र येतील. आय होप मी जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय. हो, चालेल. मला मान्य आहे.
प्रश्न आहे तो तुमच्या आईना हे चालेल का? दोघांची इच्छा असेल तसंच होऊ द्या. हो, अगदी बरोबर बोललात. आपण काय फक्त आशीर्वाद देऊन मोकळे हो काय? परत तेच. या वस्तू ना, एक वस्तू जागेवर नसते. आई, माझं फोल्डर कुठे ग? कालच ठेवलं होतं इथे. अभि, हे बघ सगळं इतकं छान चाललंय, मग उगाच चिडचिड का करतोस तू? काल रात्रीचा राग अजून नाही गेला का तुझा? नाही, राग कसला? मला नाही आला काही राग. हो. नाकावर तर एवढा मोठा तंबू बांधलाय त्या रागाने. अभि सोड ना, आपण तो विषय कालच सोडला नाही का? तू नाही सोडलायस अजून. तुला माहिती असूनही 50दा तो विषय काढतेस म्हणजे तू नाही सोडलास ना तो विषय अजून. अभि अरे, इतकं काय रागवायचं त्यात? आपण नाही जाणार, ओके? हे बघ शमिका, मी तुला सांगितलंय तुला जायचं असेल तर तू जा. मी नाही येणार आहे. माझ्या डोक्याला 50 काम आहेत, त्याचे टेन्शन्स आहेत. त्यामध्ये परत परत सारखा हा विषय नकोय माझ्या डोक्याला. असल्या गोष्टींसाठी वेळही नाही माझ्याकडे. आणि हे ज्या दिवशी तुझ्या लक्षात येईल त्या दिवशी हा विषय तू काढणार नाहीस माझ्यापाशी, ओके? येतो. थँक्स. सर, ये नचिकेत, या बसा. थँक्यू सर. सर, तुम्ही मला भेटायला बोलवलं, काही महत्वाचं काम आहे का? बरं जाऊ दे. मला सांग, काय घेणार? चहा, कॉफी काय? नाही काका, मला काही नको. कसे आहेत घरामधले सगळे? घरी सगळे छान. मेघना कशी आहे? मेघना ठीक आहे. माझ्या आयुष्यामध्ये कळत नकळतपणे मी ज्या काही चुका करून बसलेलो आहे त्याचं प्रायश्चित्त घेण्याची आता माझ्यावरती वेळ आलेली आहे. आणि म्हणून मेघना, तिच्या बाबतीमध्ये जे ड्रग्सचं प्रकरण घडलं होतं आणि त्याच्यामुळे सुभाष पेंडसे सारख्या एका शुद्ध विचाराच्या शिक्षकांची सरांची नोकरी केली, ती सुद्धा माझ्यामुळेच. पण या साऱ्या प्रकाराला मी जबाबदार होतो आणि आता प्रायश्चित्त घेण्याची आता माझ्यावरती वेळ आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला बोलावलं. काका, असं का म्हणता? अहो, जे झालं ते झालं. आम्ही ते सगळं विसरून गेलोय आता. मेघनाला काहीतरी म्हणे USA ला सेटल व्हायचं होतं असं मला शमिकाकडनं ऐकायला मिळालं होतं. इफ यू डोंट माइंड, मी तुमच्यासाठी USA मध्ये एक उत्तम जॉब पाहिलेला आहे आणि तिथे राहण्याची सोय म्हणून मी तुमच्यासाठी एक बंगला सुद्धा मी खरेदी केलेला आहे. तेव्हा तुम्ही, मेघना, तुमचा संपूर्ण परिवार तुम्ही USA मध्ये जाऊन सेटल होऊ शकता. मला तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. अहो, मेघना तर हे ऐकून आनंदाने वेडीच होईल. मी आत्ताच तिला आणि पेंडसे काकांच्या घरी जाऊन सगळ्यांना सांगून येतो ही बातमी. नको, प्लीज.
माझी एवढीच फक्त तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हे जे काय आता आपल्यामध्ये बोलणं होते, हा जो काय प्रकार आहे, हा फक्त तुम्ही आणि मी आपल्या दोघांच्याच मध्ये असेल. ठीक आहे काका, जसं तुम्ही म्हणाल तसं. मी येतो सर. थँक्यू. सकाळी मी जे काही बडबडलो शमिकाला, ते लागलं असेल तिच्या मनाला. पण तिला कळत नाहीये, पण तिलाही कळत नाहीये मला काय म्हणायचंय ते. तिच्या वडिलांसाठी मी घेतलेला निर्णय कसा काय बदलू, तिने समजून नको का घ्यायला? त्यांनी जे काही केलं ते एवढ्या सहजासहजी कसं विसरू मी? रिया, रिया, चंदू, बरा आहेस ना तू? हॅलो, मी तुझी वहिनी आहे शमिका पेंडसे. अहो मला ते वाटलं, मी सहज. काय वाटलं तुला? तुझ्यासाठी दूध हळद घेऊन रिया आलीये. घ्या. आजकाल फार विचार करायला लागलास ना तू रिया विषयी? नाही नाही, असं काही नाही. वहिनी, तुम्हाला काय माहित, आयुष्यात बऱ्या गोष्टी आहेत विचार करायला. रियाला मी कशाला मिस करेन? करेक्ट आहे तुझं. दूध पिऊन घे, मला बरीच काम आहेत. हा वहिनी, मी एक विचारू? विचार ना. आयुष्यात प्रेम झाल्यावर कसं होतं? म्हणजे प्रेमात पडल्यावर नेमकं काय होतं? किंवा एखादा माणूस आपण कसं ओळखायचं की ते प्रेमात पडले? प्रेम काय नाही रे. प्रेमात पडलं ना की सगळ्या गोष्टी एकदम सोप्या वाटायला लागतात, नाहीतर सोप्या गोष्टी सुद्धा कठीण वाटायला लागतात. आपलं माणूस जेव्हा आपल्या जवळ असतं ना, तेव्हा आजूबाजूची हवा एकदम पावसाळी वगैरे वाटायला लागते. काजवे ताऱ्यांसारखे चमकायला लागतात. साध्या साध्या गोष्टी सुद्धा रंगीबिरंगी वाटायला लागतात. पण जेव्हा आपलं माणूस आपल्या बरोबर नसतं ना, तेव्हा मग कशातच मन नाही लागत. आपली आवडती भाजी सुद्धा अळणी वाटायला लागते. गर्दीत असून सुद्धा आपल्याला खूप एकटं वाटायला लागतं. प्रेमात असणं म्हणजे आपल्या आवडत्या माणसाच्या आठवणीत असणं, बाकी काय नाही. चंदू, तू ना कामाला लावलायस मला. मी काय एकतर हे बघ, तू माझी बोरिंग बडबड ऐकत बसू नको, दूध पिऊन टाक. अगं बोरिंग कसली, तू किती सुंदर बोलतेस. तुला खरं सांगू, या क्षणी मला आता असं वाटलं की माझ्या नाटकाचे सगळे डायलॉग्स तू लिहावे. बघ, सुंदर वाटायला लागलं ना सगळं तुला. करेक्ट आहे, मी तुला तेच म्हणते. प्रेमात पडलं ना की सगळं कसं सुंदर वाटायला लागतं. अगं वहिनी, कितीदा सांगू, मी रियाच्या प्रेमात अजिबात पडलेलो नाहीये. रियाच्या? हॅलो, मी रियाचं नाव वगैरे नाही घेतलं. चंदू, चंदू नाही. अरे बापरे, चला, मला कॉलेजला उशीर होतोय, मी दूध घेऊन निघतो. ओके, बाय बाय.
अभि, तुला माहिती आहे आपल्यात सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे? आपल्यातला अबोला. नको ना अभि, प्लीज प्लीज सोड आता राग. तुला माहिती माझ्यासाठी ना तू सगळ्यात महत्वाचास. दुसरं कोणी असूच शकत नाही. आयुष्य आणि तू यापैकी जर एकाची निवड करायला लावली ना मला, तर मी फक्त तुला निवडेन. बरोबर कळतं तुला मला कसं मनवायचं ते. शमी, जसं जसं मी नसताना तुला अपुरं वाटतं ना, तसं मलाही खूप अपुरं वाटतं का तू नसलीस की. आणि तू एवढी समजदार बायको आहेस ना की मी चिडलो की नवरे बुवांना कसं मनवायचं करेक्ट माहितीये तुला. भूक लागली आहे ना? चल जा पटकन, तू फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी जेवायला वाढते. हा, आता तू एवढं छान सजवलंयस की खरं तर पोट भरलंय माझं. पण तरी ठीक आहे, आलोच मी. डॅड, मला माफ कराल ना? आज पुन्हा मी वडील आणि नवरा यातून नवऱ्याची निवड केली. आज पुन्हा मी तुमच्या ऐवजी अभिची निवड केली. मला माफ करा डॅड. माझ्या मनात तुमच्याविषयी अजूनही खूप प्रेम आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी किती तिरस्कार आहे ते तुला नाही कळणार अनिरुद्ध. आणि आता तुला जर वाटत असेल की तू माझ्यापासून दूर जातोयस म्हणजे सगळं संपलं, तर तसं अजिबात नाहीये. तुम्ही असं अजिबात समजू नका की मी तुम्हाला कमी लेखते. उलट मी खूप लकी आहे की मी तुमची मुलगी आहे. पण तरी मला हाच निर्णय घ्यावा लागतोय. एक निर्णय मी खूप वर्षांपूर्वी घेतला होता. आता दुसरा निर्णय पुन्हा एकदा घ्यायची वेळ आली आहे. अनिरुद्ध, दूर जायचंय ना तुला? मग मी करते ना तुझी इच्छा पूर्ण. खूप खूप दूर पाठवते बघ मी तुला. खूप लांब जाताय तुम्ही. मी पुन्हा पाहू शकेन ना तुम्हाला डॅड? मला भेटायला पुन्हा याल ना? सॉरी, मी नाही येऊ शकले तुम्हाला भेटायला. पण मी इथूनच प्रार्थना करीन की तुम्ही खूप सुखात राहा. आता कोणाचीही प्रार्थना तुला वाचवू शकणार नाही, कारण जे काही करायचंय ते मी स्वतः करणार. आणि मी काय करणार आहे माहितीये तुला अनिरुद्ध? मी तुझी तीच अवस्था करणार आहे जी नीनाची केली होती. सो मिस्टर राजे, बाय. नाही, बाय नाही, अ व्हेरी गुड बाय. कायमसाठी गुड बाय.